गावातील सर्व दारू हातपट्टी दारू बंद झाली पाहिजे। गावातील जे परमिट रूम आहे त्याला परवानगी दिली पण नाही पाहिजे, त्यांनी लायसन कॅन्सल झालं पाहिजे गावातील। आणि जे आता जरी पोलीस शासनाला आम्ही ते जरी वर कळवले दारूसाठी, तरी पण एवढे काही त्यांच्या हातनं होत नाही बंद। दारू गावातनं चालूच आहे। दुकानातली बंद केली तरी फिरवून विकली जाते, ते पण नको आहे आम्हाला। घरात त्रास होतो, त्याच्यामुळं आम्हाला दारू ही पूर्ण बंदच झाली पाहिजे। पोलीस प्रशासन आलं की तेवढं बंद राहतील मला मी येतो रानात जाऊन येतो, मला आणि तिकडून पूर्ण दारू पिऊन आला आणि बायकोला बी हाणलं, पुरीला बी हाणलं। नको म्हणलं तर ती ऐकतच नाही अजिबात। किती गाव करायला म्हणलं ही दारू बंद पाहिजे, पण दारू ती काय ऐकतच नाही। नाहीच पाहिजे ह्या गावामध्ये दारू अजिबात आम्हाला। कसली दारू 4 गावात इथे 2-3 गावात दारूच नाही पाहिजे आम्हाला, कसली बंदच झालं पाहिजे सारं। पण माझी नाती झाली बारकी बाळायचं ते रडतं की पोरला मी दवाखान्यात नेल, तिकडे औषध पाजून आणलं। हे तर काय करू मी आता, ही पोचून गेली निघून काय करणार आहे मी आता? ह्याचं पोर बी सारखं पियत आहे, कुठं बी पडत या नाही मतून पितो या। सारी गावामध्ये सारी दारू विकणारी, ती दारू विकणारी काय लेकरं सांभाळतात का त्याचं काय करणार आहे मी? आम्हाला काम होत नाही त्यांचं, नाही तर काय करणार आहे आम्ही? आम्हाला तुम्ही ह्या न्याय मिळवून द्यायला पाहिजे। दारूबंदी झाली पाहिजे, दारू ही सारी बंद झाली पाहिजे अजिबात। 3 गावामध्ये दारू नाहीच पाहिजे आम्हाला। पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेतली नाही। कालच्याला कंप्लेंट घेतली नाही ते सांगतात। काल कंप्लेंट घेतली नाही, काल गेली द्यायला तर काय म्हटले? काल म्हणजे नाही म्हणजे अजून म्हणजे नाही म्हणजे उद्या ये म्हणजे आता नाही म्हणजे कुठं शोधायचं? गावातली दारू बंद झालीच पाहिजे, गावातली दारू बंद झालीच पाहिजे, गावातली दारू बंद झालीच पाहिजे, काळे राहणार शिंपुरा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। आमच्या इथे दारूबंदीविषयी महिलांनी उपोषणला बसलेत, त्याच्यामुळे आजपर्यंत दारू काही बंद झालेली नाही। 1 महिन्यापासून त्या पळतात, नगरला गेल्या, राशीनला गेल्या, कर्जतला गेल्या, पण त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाही आजपर्यंत। फक्त म्हणतात आम्ही दारू बंद करू, पण त्यांनी काय दारू बंद केलेली नाही। दारू चोरून विकल्या जाते, कुठं उसात दारू देतात, कुठं घरोघरी दारू पोच करतात। सगळ्यांना दारू पिणाऱ्याच्या घरी रोज भांडणं होते, सगळ्यांच्या कोणाची सून निघून जाते। याच्यावर काय करणार? ते काहीच करू शकत नाहीत, फक्त बंद करू एवढेच त्यांच्याकडे। मग आज त्या दारूबंदीसाठी एवढ्या दिवस धावपळ केली त्यांनी, 1 महिना झालं पळतात, आता ते उपोषणला बसतात। याच्यावर तुम्ही काहीतरी लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। फक्त म्हणून कोणतेच विषय सुटणार नाहीत, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला काहीतरी लेखी दिलं पाहिजे देऊन, तिथून पुढं मग आम्ही शांत राहू। नाहीतर तुम्ही त्याची काहीतरी दखल घेतली पाहिजे काळजीपूर्वक। हां, नाही तर उपोषण मग पुढं आणखी वाढवल्यात जाईल। इथं तेवढा त्रासच आहे, कोणीच दारूविषयी काळजी घेत नाहीत। फक्त म्हणतात वरिष्ठ अधिकारी आम्ही बंद करू, तुम्ही काय काळजी करू नका, पण तिथपर्यंत ते बंदच करू शकत नाहीत। करायचे ते करतात, गेलं तर काय ते लँग्वेज भाषा वापरतात वेगळेच, त्यांना सांगायला गेले तर व्यवस्थित ते सांगत पण नाहीत। म्हणजे असं कसं काय? असं नाही ना पाहिजे। त्याच्यामुळे त्याला भरून दिलं की आपल्याविषयी महिला अशा बोलतात, कसे दारूबंदी करतात तीच बघू। मग तो दारू पेला, दारू पेल्यानंतर ती महिला इथं आमच्या बरोबर बोल आमच्याकडून असल्यामुळे त्याला दारू पाजल्यामुळे ती आमच्याकडून बोलत असल्यामुळे त्यांनी एवढी हाणमार केली आमच्यासोबत। हाणमार केल्यानंतर तिला म्हणला चल घरी गेल्यानंतर आमच्या गावातील एवढे पुरुष असताना कुणी सुद्धा अडवू शकलं नाही। तो कारण आम्हाला आमच्या गावातले काही ठराविक पुरुष म्हणले तुम्ही महिला जा। आम्ही गेल्यानंतर तो असा म्हणला की माझी बायको आहे, तुमचा काही संबंध नाही। मग ह्याची काळजी कुणी घेतली पाहिजे? आशानी महिला जातील ना, महिला सुरक्षा आम्हाला काहीतरी तुमचा बी हे पाहिजे ना, आधार पाहिजे ना, काहीतरी पाठिंबा।